सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25ची जी काही फायनल आहे ती आता संपत आलेलीच आहे. काही जणांची फायनल मेरिट राहिले, काही ठिकाणी DV राहिले, काही ठिकाणी मेडिकल राहिले आणि जॉईनिंगचा तर विषय 1 जूनपासून जे काय आहे संभाव्य प्रस्तावित तारीख जी आहे फिजिकल झाल्यानंतर सगळ्यात जे काही लेखी वगैरे फायनल कट ऑफ नंतर जो की ट्रेनिंग सेंटर चालू होते त्याची एक संभाव्य तारीख आलेली आहे 1 जूनपासून ती तारीख सुरू होईल. आणि मग कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला गाईडलाईन केलं त्या पद्धतीनं आजही अतिशय महत्त्वाचा विषय की सर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 संपत आलेली आहे. 10% पोलीस भरती बाकी आहे, म्हणजे शेवटच्या टप्प्यातला अंतिम काही घटक राहिलेले आहेत, बाकी काही नाही. सो बऱ्यापैकी पोलीस भरती ही संपलेली आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय की सर महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 संपली, आता 26ची जी आहे त्याच्याबद्दल काय अतिशय महत्त्वाची न्यूज आहे किंवा जे काय पेपरमधून कात्रणी आल्यात किंवा परिपत्रके आल्यात किंवा इतर ज्या काही घडामोडी घडायला आल्यात त्याला आता वेग चालू झालेला आहे. सो एक 4-5 दिवसाला एक तरी बातमी येते. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती जी नवीन आहे त्या भरतीचं कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, काय असणार आहे, जागा कशा पद्धतीने असणार आहेत किंवा जागा जास्त असतील का, किंवा ज्याला वर्दी हवे 100% 2026च्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी काय करायचं याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं ही जी अशा पद्धतीची कात्रणं आणि बाकी JR किंवा लिस्ट असतील, परिपत्रक असतील किंवा फायनल मेरिट यादी असेल सगळी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून देतोय. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 16,500च्या आसपास जागा होत्या आणि ही पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे, संपत आलेली आहे. ट्रेनिंग सेंटर 1 जूनपासून सुरू होतात आणि मग नवीन पोलीस भरतीचा वेग जो आहे तो प्रचंड वाढत असलेला दिसून येते. कारण की वारंवार बाकी काही सारी ज्या गोष्टी आहेत जसं पेपर कात्रणं असतील आणि JR असतील किंवा परिपत्रक असतील. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय. पण त्याच्या पाठीमागं थोडंसं येऊयात आपण. जसं की 16,500 जागा आणि 16.5 लाख अर्ज, 16,52,000 अर्ज होते. सो अशा पद्धतीने ही कॉम्पिटिशन ही इतकी मोठी वाढलेली आहे पोलीस भरतीमध्ये की बघायला नको. सो ज्याला ह्यावेळी वर्दी हवे त्यांनी आजपासून तयारीची सुरुवात केला तर तुम्हाला येणाऱ्या ह्या वर्षामध्ये तुम्हाला वर्दी मिळेल, एवढं लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं ज्या मुलं मुली या पोलीस भरतीला हरलेले आहेत किंवा ज्यांना वाटते आता काय होणारच नाही, त्यांनी एक शेवटचा ट्राय म्हणून मी सांगतोय म्हणून आत्तापासून फिजिकल लेखी जोरात चालू करा. तुमचा एक दिवस आयुष्यात 100% येणार म्हणजे येणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो पाठीमागल्या हारलेल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. कारण की आता जो पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतोय तो शेवट पण बघा. कारण की जर आपण बघायला गेलं तर मेन मुद्द्यावरती येऊयात. सो आत्ताच्या घडीला परिपत्रकामधून ठाणे असेल, कोल्हापूर आयुक्तालय असेल, कोल्हापूरच्या आयुक्तालयातून कालची परवाची बातमी जी आहे 2-4 दिवसापूर्वीची, त्याच्यामध्ये 3,000 पोलीस कॉन्स्टेबलची शक्यता दर्शवलेली आहे, लक्षात ठेवा. सो कुठेतरी 1,000 जरी आल्या, 2,000 जरी आल्या तरी सुद्धा मुंबई आणि कोल्हापूरमध्ये जागा येतील आणि कोल्हापूरच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या जागा ह्या प्रथम येतात, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था असेल किंवा जे काही आयुक्तालय असतील, नवीन पोलीस ठाणे असतील किंवा पदोन्नती असतील, बदल्या असतील किंवा जे काय असेल, ज्या रिक्त जागेसाठी अतिशय महत्त्वाचे घटक असतात त्याच्या अनुषंगाने वाढती महागाई किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी वाढायला लागल्या, अत्याचार वाढायला किंवा जे काही वाढायला लागले ह्याच्या दृष्टिकोनातून सध्या पोलीस डिपार्टमेंट स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं जर रेशो बघायला गेलं तर अजून सुद्धा जे बॅलन्सिंग आहे, म्हणजे जेवढे काही लोकसंख्या त्याच्या पाठीमागं असणारा जो रेशो आहे पोलिसांचा तो कुठेतरी कमी असला दिसून येतो. म्हणून 12 आणि 24 ड्युट्या करत असताना आपले अंमलदार असतील किंवा जे काही शिपाई असतील किंवा जे कोण असतील त्यांच्यावरती वर्कलोड असताना दिसून येतोय. सो अशा पद्धतीनं ही बाब लक्षात घेऊन काही ठिकाणी जिथं काही लोकसंख्या ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या त्या मेजरमेंट करून त्याच्यामध्ये असणारी संख्या आणि त्यानंतर मग तिथं कशा पद्धतीने परमिशन द्यायची, काय करायचं, हे सगळं वेग चालू झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत बघायला गेलं तर ह्यावेळीची पोलीस भरती ही 14-15 हजारच्या आसपास, म्हणजे गेल्या वेळेला जेवढ्या होत्या तेवढ्याच्या जवळ जाऊन ही 100% राहणार, लक्षात ठेवायचं. कारण की मगापासून जसं सांगितलं की त्याची कारणं जी आहेत पोलीस भरतीसाठी काय बघतात तर चालू वर्षाच्या रिक्त जागा प्लस पुढच्या वर्षाच्या संभाव्य रिक्त जागा. सो अशा पद्धतीनं त्याच्या आधी जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी एका बाईटमध्ये सांगितलेलं होतं की दरवर्षी 9,000-10,000 जागा ह्या रिक्त असतात. सो अशा पद्धतीनं त्या जागा आणि प्लस पुढच्या वर्षीची जागा अशा पद्धतीनं जवळजवळ 20,000च्या आसपास जरी जागा असल्या तरी सुद्धा 14-15 हजार जागांना जर परमिशन दिली तरी सुद्धा ती मोठी संख्या होईल, लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीनं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक कुठेतरी वेग घेत आहेत. पुढे पावसाळा आहे सोडा, त्यात काही विषय नाही, पण फॉर्म भरून घेऊन जे फिजिकल आहे ते डिसेंबर नंतर सुरू होईल, हे काही विषयच नाही आहे. पण अशा पद्धतीनं
आताच्या घडीला ठाणे असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर ठिकाणी नवीन ठाण्यांची निर्मिती असतील, त्याच पद्धतीनं आयुक्तालय असतील, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जे काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी असणारी शिपाई पदाच्या जे काही जागा आहेत त्या 100% वाढणार आहेत, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आजपासून सुरुवात करायला पाहिजे. कारण की 1 महिना आणि 15 दिवस ग्राउंड करून किंवा 10 दिवस ग्राउंड करून फिजिकल लेखी करून ग्राउंड निघत नसतं, लेखी निघत नसतं, लक्षात ठेवायचं. त्यासाठी पाठीमागचे काही डेज तुम्हाला गाजवावं लागतील, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ही सर्व पोलीस भरती कधी पडेल तर लक्षात ठेवा, डिसेंबर एंडपर्यंत कायमस्वरूपी ठरलेला विषय असतो की डिसेंबर एंडपर्यंत जर विना अडथळे म्हणतोय, जसं वयवाढ असेल किंवा जागांची कमतरता किंवा इतर मुलांचे जे काही प्रश्न असतील ते जर रस्त्यावर नाही उतरले तर डिसेंबरपर्यंत पडेल. आणि जर काही घटकाला डावलून त्यांच्यावरती अन्याय करून जर काही निर्णय घेतले गेले तर ती रस्त्यावर येतील आणि मग पोलीस भरती पुढे जाईल. सो विना अडथळा जर पोलीस भरती पडली तर ती डिसेंबरपर्यंत पडेल. डिसेंबरपर्यंत जर अडथळे आले तर तिथून मग जानेवारी फेब्रुवारी मग काय महिन्याने महिने ते वाढत जाते आणि कुठेतरी त्याला पॉज मिळते, पण 1-1.5 महिना पुढे जाऊ शकते. आणि मग गेल्या वेळेची जशी पोलीस भरती झाली 2024-25ची तर त्याच पद्धतीनं त्याचं सुद्धा ग्राउंड त्याच महिन्यामध्ये आणि त्याच पद्धतीनं सुरू होईल, लक्षात ठेवायचं. प्लस इकडची जे काही बॅच असतील ते जोपर्यंत यांचं फिजिकल किंवा यांचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तिकडे तोपर्यंत ती पोलीस भरती फास्ट घेऊन नियुक्ती देऊन काय उपयोग नाही आहे. सो ते कुठेतरी बॅलन्स करून डिपार्टमेंट त्याच्यावरती निर्णय घेईल 100%. सो अशा पद्धतीनं हा जून महिना आहे, जूनपासून डिसेंबर पकडला गेला तर 5-6 महिने तुमच्याकडे दिसतील. सो ते 5-6 महिने प्लस 3 महिने म्हणजे मार्च एप्रिलपर्यंत त्यांचं पासिंग POP बाहेर पडतील, POP होईल आणि POP नंतर जे काय आहे त्यानंतर हे नवीन पोलीस भरती मुलं आहेत, आता जी नवीन अपकमिंग येणारी पोलीस भरती आहे त्याचं ट्रेनिंग सुरू होईल, एवढं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने त्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम करून डिपार्टमेंट लवकर पोलीस भरती काढण्याचे संकेत दिलेले आहेत. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती करणाऱ्या मुलामुलींसाठी एकच सांगतोय की भरती पडल्यानंतर बघू, फिजिकलला क्वालिफाय झाल्यानंतर बघू, लेखीचं काय होईल ते होईल आणि मग लेखीला मग 40 आणि 30 आणि 20 मार्क पडतात, 50 मार्क पडतात आणि मग बाहेर पडतात. मागे जी चूक केलेली होती ती चूक जर परत यावेळी झाली तर परत एकदा तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार नाही, किंबहुना तुम्ही फायनल मेरिटमध्ये दिसणार नाही. परिणामी तुम्ही 100% तुमच्या स्वप्नांपासून तुमच्या वर्दीपासून तुम्ही लांब जाणार, दूर जाणार, लक्षात ठेवायचं. सो तुम्ही दूर जायचं की काय करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. ज्याला वर्दी हवी आहे त्यांनी ज्यांनी फॉर्म भरत अशा मुलामुलींनी लवकर आजपासून फिजिकल चालू करा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काय बघू नका. बंदोबस्त लागला काय लागलं तर 100% सीझन बघून तुम्हाला बाहेर काढायचं की नाही काढायचं हा विचार ते करत नाहीत. 100% GR काढतात, परिपत्रक काढतात, अनाऊन्समेंट करतात, कारकून असतील कोण असतील ते तुमचे नावं टाकतात आणि तुम्हाला तिथं जावंच लागतं ड्युटीला, लक्षात ठेवायचं. त्याचा काही संबंध नाही आहे, तुम्हाला सूट नाही आहे, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्याला वर्दी हव्या त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं. डिसेंबरच्या आसपास पोलीस भरती पडेल विना अडथळ्यांची किंवा त्याच्या आत पण पडेल, फॉर्म भरून घेतले जातील आणि ही जी पोलीस भरती आहे ती फेब्रुवारी-मार्चच्या आसपास जे काही फिजिकल आहे ते सुरू होणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो ज्याला वर्दी हव्या त्यांनी वेळ न घालवता आत्तापासून जेवढं सांगतो तेवढं फॉलो करा आणि मग वर्दी या लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची सूचना होती की सर महाराष्ट्र पोलीस भरती 2026ची संभाव्य रिक्त जागा आणि रिक्त जागा अशा पद्धतीनं एकंदरीत 14-15 हजारच्या आसपास ह्या जागा होतील आणि त्या पद्धतीनं पुढच्या सगळ्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवायचं. सो शेवटचा जो टप्पा आहे तो CP मुंबईचा येणाऱ्या 20-22 तारखेपर्यंत फायनल निकाल लागून जाईल आणि त्यानंतर ही महाराष्ट्र पोलीस भरती संपते, लक्षात ठेवायचं. आणि अजून काही दिवसामध्ये ज्यांची लेखी राहिले ते लेखीसुद्धा होऊन जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्यांची नियुक्ती होईल, टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग सेंटरसुद्धा सुरू होतील, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन ही होती की जागांच्याबद्दल आणि त्याच पद्धतीनं कधी पडेल, कशा पद्धतीने पडणार आहे. भरती मागं सुद्धा राजकारण आहे ते सुद्धा तुम्हाला वाचन केलेलं आहे की प्रत्येक भरती कशी पाडायची, किती जागांची पाडायची, कशा पद्धतीने करायची. इथं कुठतं राजकारण आहे, ते राजकारण 100% करतात. कोण कितीही आवाज उठवला तरी सुद्धा जे निर्णय असतील ते निर्णय काही हे स्वतःच्या अंडरमध्येच ठेवतात आणि त्या पद्धतीने पोलीस भरती पाडतात, एवढं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय, व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका आणि महाराष्ट्र पोलीस भरती तयार करणाऱ्या सर्व मुलामुलींपर्यंत शेअरसुद्धा करायला विसरायचं नाही. सो येणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.